हाय. आज आमच्या लेक डिस्ट्रिक्ट टूरचा हा चौथा दिवस आहे. उद्या परत जायचं आहे. आम्ही आत्ता आलो आहोत ग्रासमेर विलेजमध्ये आणि ही आहे विलियम्स वर्ड्सवर्थ, प्रसिद्ध कवी इंग्लिश साहित्यातला. त्याची ही ग्रेव आहे. डॅफोडिल त्याची कविता खूपच प्रसिद्ध आहे. थंडी खूप आहे म्हणून मी अशी थांबत थांबत बोलते. हां, तर आज आमचा हा चौथा दिवस आहे टूरचा. आम्ही एका ट्रेलला चाललेलो आहोत आणि त्या ट्रेलमध्ये आम्हाला वर्ड्सवर्थचं घर पण दिसणार आहे. साधारण 8 ते 10 किलोमीटरचा ट्रेल असेल आणि मग आम्ही परत जाऊ विंडरमेअरला, जिथे आम्ही थांबलो आहोत. बाबू बाजूच्या दुकानात गेलेला आहे. तिथे खूप फेमस जिंजर ब्रेड मिळते, म्हणजे आपल्या आलेपाकाचं थोडंसं माइल्ड व्हर्जन. छान लागते चवीला. ती पण इथली एक प्रसिद्ध गोष्ट आहे. ती घेऊ आणि मग ती खात खात आम्ही पुढे निघू. हे प्रसिद्ध दुकान आहे वर्ड्सवर्थच्या ग्रेवच्या जस्ट बाहेर आल्यानंतरचं. ही ग्रासमेरची जिंजर ब्रेड आहे, जी खूप फेमस आहे आणि मागच्या 172 वर्षापासून रोज ते ही जिंजर ब्रेड बेक करतायत. दुकानाच्या बाहेर लागलेल्या लाईनवरनं ते किती फेमस आहे हे कळतच आहे. आम्ही पण आत्ता आज जाऊन ब्रेड विकत घेतलेली आहे, जी आपल्या आलेपाकाचं माइल्ड व्हर्जन आहे. ईस्टर निमित्त अजून काय काय त्यांनी ठेवलेलं दिसतंय विकायला. आतला व्हिडिओ घेतलेला आहे, तो नंतर आपण जोडूच या. ट्रेलच्या सुरुवातीलाच मला माझा DDLJ मोमेंट सापडला आहे. हा रस्ता बघितला तर हा रस्ता सेम तसाच आहे DDLJ मधल्यासारखा, जिथे गाडी बंद पडलेली असते आणि काजोल रस्त्याने एकटी चालत असते. पोलीस येऊन तिला थांबवतात आणि मग शाहरुख खान येतो मागून. एकदमच स्वित्झर्लंड वाईब आहे या जागेला. इकडे मागे मेंढ्या पण आहेत. सेम टू सेम तसंच.
आमच्या ट्रेलमध्ये मध्ये आम्ही रायडल वॉटर नावाच्या एका ठिकाणी आलेलो आहोत. धबधबा दिसला आणि आपोआपच थोडासा डिटूर घेतला आणि थांबलो. धबधबा तर नेहमीच बघतो, पण मला काय आवडलं असेल तर ही रचना. धबधबा बघण्यासाठी त्यांनी इथे एक छोटीशी झोपडी बांधली आहे आणि त्या झोपडीच्या आतनं काय दिसतं ते मी आता दाखवते. निशब्द व्हायला झालं मला. थंडीची, वाऱ्याची, पावसाची, उन्हाची कसली चिंता न करता तुम्ही इथे बसू शकता खिडकीमध्ये आणि तासन तास धबधबा बघू शकता. किती कौतुक आहे ना ज्याला हे सुचलं आणि ज्याला हे करावंसं वाटलं. असं मग याला म्हणतात की आस्वाद घेणं काय असतं ते हे असतं. या ब्रिजपाशी आम्ही मागच्या वेळेस पण आलेलो होतो आणि इथे ब्लॉगचा एंड केला होता मागच्या वेळेस. आणि मला आठवतंय मी इथे म्हटलं होतं की आय थिंक आय हॅव फॉलन इन लव्ह विथ इंग्लंड, कारण इतकं सगळं सुंदर होतं, हिरवंगार होतं. आणि आम्ही आज परत त्या ब्रिजवर तिथेच उभं होतो आणि हेच बोलत होतो की असं तेव्हा इतकं छान वाटलं होतं आणि सगळं इतकं शांत होतं. आणि एका सेकंदाला शांत आणि दुसऱ्या सेकंदाला अचानक दोन मोठी विमानं आमच्या कानावरून, बहुतेक F-22 असावीत, इतका प्रचंड कर्कश आवाज करत गेली जणू काही कुठेतरी लढाईलाच चालली आहेत. आणि मागच्या वेळेस मला याच ठिकाणी इतका सुंदर क्षण मिळाला आणि यावेळेस मला याच ठिकाणी इतका घाबरवून टाकणारा क्षण मिळाला, मी विसरू नाही शकणार आहे. आमच्या ट्रेलचा पाऊण पार्ट पूर्ण झाला आणि आम्ही रायडल वॉटरवर आलो आहे. हे खूप मोठं एक तलाव आहे. तलाव काय, मला तर वाटतं सरोवर म्हणावं. इतका वारा आहे की काय काय रेकॉर्ड होतं मी बोलते त्यातलं माहीत नाही, पण खूपच मस्त वाटतं इथे. खूपच छान, थंड आहे पण तरी प्लेझंट आहे. आज पाऊस नाही आहे ही खूप मोठी जमेची गोष्ट आहे.
आमचा ट्रेल आता इथे संपलेला आहे आणि आता आम्ही मेन रोडला परत चाललेलो आहोत. जाताना परत बहुतेक 2 विमानांचा आम्हाला आवाज आला आहे, पण यावेळेस दिसली नाहीत. छान झालं एकंदर. मला वाटतं 8 किलोमीटर झाला असेल की नसेल काय माहिती, 10 पण असेल कदाचित. 10 ओके 10 किलोमीटरचा ट्रेल झाला आहे. हवेने साथ दिली आहे. आता इथून पुढे बघू काय करायचं ते. सो आता इथेच या ब्रिजपाशी जाणाऱ्या आम्ही थांबवते. बाय.